नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सेशन मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो। मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या समोर आजच्या ज्या काय चालू घडामोडी आहेत या चालू घडामोडी आपण व्यवस्थितरित्या आणि चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। वेळ न घालवता तुम्ही पण इकडे व्यवस्थित लक्ष द्या। आपण चांगल्या पद्धतीने हे प्रश्न कव्हर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक लक्षात घ्या, काय म्हटलंय तर सप्टेंबर 2025 मध्ये फ्रान्सचे नवीन पंतप्रधान कोण झाले आहेत हे सांगायचं आहे। तर ते झाले आहेत सेबेस्टियन लेकोर्न्यू या झालेले आहेत आणि इमॅन्युअल मॅक्रॉन हे राष्ट्राध्यक्ष आहेत। यांनी यांचं नाव काय केलेलं आहे, सुचवलेलं आहे आणि हे या ठिकाणी काय झालेले आहेत तर पंतप्रधान या पदाचे त्यांनी शपथ घेतलेले आहे किंवा त्या पदावरती ते रुजू झालेले आहेत, म्हणून लक्षात राहू द्या। त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया। पूरग्रस्त पुढील राज्य आहेत, त्यामध्ये पंजाब आहे, हरियाणा आहे आणि जम्मू काश्मीर आहे। या तिन्ही राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पूरजन्य अशी परिस्थिती तयार झालेली होती आणि मग झालं काय तर या पूरजन्य परिस्थितीमधून सुटका करण्यासाठी कोणते लष्करी अभियान राबवण्यात आलं ते सांगायचं आहे। लष्करी अभियान म्हणायला ते तर ते अभियान आहे ऑपरेशन राहत अभियान आहे। आणि तुम्हाला असं पण इथे विचारलं जाणार आहे की ऑपरेशन राहत हे जे अभियान आहे हे कोणत्या विभागाकडून राबवण्यात आलेलं आहे, तर ते लष्करी विभागाकडून राबवण्यात आलेलं आहे। इंडियन आर्मीने राबवलेलं आहे। पुरामधून बाहेर काढण्यासाठी लोकांना चांगल्या पद्धतीच्या म्हणजे थोडक्यात आपण त्याला सिक्युअर म्हणूयात, लाईफ सेव्ह करण्यासाठी काम या ऑपरेशनच्या माध्यमातून केलेलं आहे। भरपूर मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी पंजाब मध्ये झाली होती मित्रांनो। आणि म्युच्युअल फंड असोसिएशन ही जी आता संस्था आहे ऑफ इंडिया म्हणायला ते म्युच्युअल फंड असोसिएशन ऑफ इंडिया, या संस्थेचे नवीन अध्यक्ष कोण झालेले आहे ते सांगायचंय तुम्हाला। तर ते आहे सुनीप शिक्का हे झालेले आहेत, हे पण लक्षात राहू द्या। ओके, म्युच्युअल फंड जे असतात, ओके, लॉंग टर्म साठी जे काही फंड असतात त्या फंडची ती कंपनी आहे। आणि त्यानंतरचा आपण पुढचा मुद्दा बघू। बघा या ठिकाणी NHPC ज्याला नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर त्याला कमिशन असं आपण म्हणूयात। आणि ही जी कंपनी आहे ही कंपनी प्रामुख्याने हरियाणा या ठिकाणी आहे। 1975 मध्ये स्थापना झालेली होती या कंपनीची, लक्षात राहू द्या। ठीक आहे, फरीदाबाद या ठिकाणी हिचं मुख्यालय आहे। तर या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोण पदभार स्वीकारणार आहे, तर ते स्वीकारणार आहेत इथे भूपेंद्र गुप्ता। कोण स्वीकारणार आहेत, भूपेंद्र गुप्ता हे उत्तर असणार आहे। ठीक आहे, त्यानंतर आपण पुढे जाऊया। नंतरचा जो काय प्रश्न आहे तो बघूया। बघा इथे ITTF आणि पुढे ATTU एशियन टेबल टेनिस टीम्स चॅम्पियनशिप 2025 कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे असं म्हणायला येते। आता याला आपण हे म्हणूयात इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशन। ओके, ही एक संस्था आहे आणि जी संस्था इंटरनॅशनल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत काम करते आणि या संस्थेच्या माध्यमातून कोणते गेम राबवले जातात, एशियन टेबल टेनिस युनियन या पद्धतीची एक संस्था आहे आणि या संस्थेच्या अंतर्गत टेबल टेनिसचे गेम आशियामध्ये राबवले जातात। तर या गेम मध्ये किंवा या खेळामध्ये किंवा या खेळाचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे, तर भारतामध्ये करण्यात येणार आहे। भारतामध्ये एक्झॅक्ट कुठे, तर भारतामध्ये ओडिसामध्ये करण्यात येणार आहे मित्रांनो। कुठे करण्यात येणार आहे, ओडिसा भुवनेश्वर या ठिकाणी करण्यात येणार आहे। ओके, भुवनेश्वर, लक्षात राहू द्या। नंतरचा प्रश्न बघा, सीमा अवॉर्ड्स 2025 चे बेस्ट ऍक्ट्रेस म्हणून हा जो अवॉर्ड आहे हा कुणाला देण्यात आलेला आहे, ही श्रेणी कुणाला देण्यात आलेली, तर ही आली रश्मिका मंदाना या हिरोईनला देण्यात आलेली। पुष्पा जो पिक्चर आहे त्या पिक्चर मध्ये तिने काम केलेलं आहे
आणि अल्लू अर्जुन जो आहे त्याला बेस्ट ऍक्टर म्हणून त्याला अवॉर्ड मिळालेला आहे. असे दोघ जण आहेत. तर आता एस स्टँड फॉर साऊथ इंडियन इंटरनॅशनल मूवी अवॉर्ड असं याला म्हटलं जाणार आहे. आणि हा अवॉर्ड या ठिकाणी देण्यात आलेला आहे. दुबई या ठिकाणी ते सेरेमनी भरण्यात आलेली होती. आणि इंटरनॅशनल स्पेस त्यानंतर ग्लेक्स 2025 समिट आहे ती स्पेस रिसर्चच्या संदर्भात. या कार्यक्रमाचे उद्घाटन कोण करणार आहे असं म्हटलंय तर डॉक्टर जितेंद्र सिंग हे करणार आहेत. पुढे जाऊयात आपण नंतरचा प्रश्न. आता बघा आलास ओके ज्याला आपण अंडरस्टँडिंग लाईफ लॉंग असोसिएशन किंवा मग ऑल त्याला काय म्हणूयात अंडरस्टँडिंग लाईफ लॉंग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी अशा पद्धतीचा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि ही एक योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी साक्षर झाले पाहिजे लोकांना चांगल्या प्रकारे लिहिता आलं पाहिजे, वाचन करता आलं पाहिजे, त्यांना बेसिक मॅथमॅटिक्स जमलं पाहिजे. या सगळ्याचा सर्वे करणारा येणार होता. आणि स्किल जी आहे उद्योगासाठी ती स्किल लोकांमध्ये आली पाहिजे, त्याला साक्षरता म्हटलं त्यांनी. तर अशा साक्षरतेमध्ये पहिलं केंद्रशासित प्रदेश कोणतं ठरलं तर पहिलं केंद्रशासित प्रदेश ठरला बघा लडाख. कोणता ठरला लडाख ठरला. आणि राज्याच्या संदर्भात आपण जर पाहिलं तर मग ते राज्य आहेत कोणते माहितीये का असं लक्षात ठेवा MG महात्मा गांधी आणि द हिंदू न्यूज पेपर जो आहे तो. आता इथे बघा महात्मा गांधी म्हणजे इथे मिझोराम पहिल्या नंबरचं राज्य ठरलं ओके मिझोराम. त्यानंतर परत G वरून काय गुजरात आणि T वरून त्रिपुरा आणि H वरून हरियाणा अशा प्रकारे राज्यांचा तो क्रम आहे या यादीमधला. ठीक आहे. आता एक शेवटचा प्रश्न बघूयात आपण काय म्हटलंय बघा कॅफा नेशन्स कप 2025 चे विजेतेपद कुणाला मिळालेलं आहे. आता बघा इथे याला आपण सेंट्रल एशिया फेडरेशन असोसिएशन आपण म्हणतो. आणि हे जे गेम्स आहेत या गेम मध्ये कुणी विजय पत्करला आहे तर तो जो विजय आहे तो उझबेकिस्तान या देशाने मिळवला आहे. पहिला नंबर पटकावलाय. त्यानंतर दुसरा नंबर जो आहे तो इराणने पटकावला. पहिला नंबर उझबेकिस्तान आणि तिसरा नंबर आपण कुणी पटकावलाय भारताने. आपण कुणाला हरवलं तर या ओमानला हरवलं. ठीक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आजचे जे काय प्रश्न होते हे प्रश्न या प्रकारे महत्वपूर्ण ठरलेले आहेत. तर निश्चितच तुम्ही या प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि स्वतःची काळजी घ्या आणि परीक्षेसाठी चांगल्या पद्धतीने तयारीला लागा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.